हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटसाठी जर तुम्हाला नॅव्हिगेशन लागत असेल तर ते गुगल मॅप म्हणजे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन. फक्त कॅन्सर काम आम्ही करत नाही, A to Z लाईक ए फॅमिली मेंबर आपण करतोय. आम्ही सुरू केलं पण हे एक मुवमेंट झाला आता आणि कॅन्सर पेशंट करता म्हणून आम्ही सगळ्यांना घेतो. आणि त्यामुळे आपलं जे व्हॉलेंटियर्स जे आपण ज्यांना देतो ते संपूर्ण सिमलेस होऊन घेतात, सोबत असतात, 24 आवर्स सोबत असतात. समजा त्यांना कुठे राहायचे आहे आपण ते डायरेक्टली तयार केलेले आहेत. हां, हे आहे माझ्याकडे, आपण डायरेक्टली तयार केलेलं आहे. त्यांना कुठे राहायला सोय करून देतो. हॉस्पिटलचे जे काही फॉर्म्स वगैरे आमचे माणसं जाऊन भरतात, त्यांना तरी जमत नाही. आणि त्यामुळे डॉक्टर लोकांचे जे अपॉइंटमेंट वगैरे काही काही वेळी आउट ऑफ टर्न पण आपण करून देतो. त्यांना प्रोस्थेटिक्स आपण पोहोचून देतो. म्हणजे एकदा कोणा ब्रेस्ट कॅन्सर नंतर सर्जरी झाल्यानंतर आर्टिफिशियल ब्रेस्ट, आर्टिफिशियल विग्स, कोणाला हर्स पाहिजे मेल्यानंतर डेड बॉडी हलवला करता म्हणून लोक मिळत नाही मुंबईसारख्या सिटीमध्ये. पोलीस हेडक्वार्टर नायगाव, अजून 36 रूम आहेत, 36 रूम्स आहेत, सर्व एअर कंडिशन आहेत आणि तिथे दोन माणसं राहू शकतात. ही जी संस्था आहे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन, याच्यामध्ये काम करायची जी पद्धत आणि जी शिस्त आहे, तर मला असं वाटतं की परत मी एका पोलीस स्टेशनमध्ये चाललोय. KCF एकदम पद्धतशीर कामकाज आहे, एकदम कंट्रोल्ड आहे, मॉनिटर्ड आहे आणि लोकांना सुविधा पोहोचवण्यामध्ये कुठे कमतरता नाही पडली पाहिजे याच्यावर पटनायक सरांचं वैयक्तिक लक्ष केंद्रित आहे.